छान असं दुपारचं रानातलं जेवण आम्ही बसलो जेवण करायला. तर जेवणात काय काय आहेत बघा, भाज्या ही आहे. मला उपवासाला भाजी केली आहे बटाट्याची, शेंगदाण्याचं कूट, लाल तिखट घालून. इकडे भेंडी आणि हे बघा, आज आहे स्पेशल गरगटा भाजी, हरभरा वाळलेली गरगटा भाजी आहे. इकडे भेंडी बनवली सुकी, मस्त असा भात. हे ना तांदूळ खूप छान आहेत, काल मामांनी विकत आणलेत. हे रेशनिंगचे तांदूळ आहेत, पण भात एवढा छान असा सुटसुटीत होतो. खूप छान असा जिरा राईसला जो तांदूळ वापरतात ना, त्या टाईप हा भात होतो. आणि मस्त कैरी हे बघा, चिरायची अजून थोडीशी लागण तशी चिरले. मला तर बिलकुल आवडत नाही कैरी खायला, कारण दाताला खूप हे असं झणझणीत हे होते. आणि छान इकडे पपई पण चिरलेली आहे हे बघा, मस्त पपई आहे, पण एवढी काही गोड लागत नाही आहे. गणेशने घेतलं इकडे भात आणि गरगटा भाजी, आत्या पण घ्यायला लागल्यात. तर तुम्ही पण या सगळ्यांनी छान असं जेवायला. इकडे बघा भाकरी, मस्त अशा चुलीवरच्या भाकरी, चपात्या पण आहेत आणि काळ्याची भाकरी आहे. आणि आज एकही मांजर आमच्या बाजूनी नाही आहे. सोना झोपली आहे, कारण सगळ्यांनी गरम गरम चपाती सकाळी भरपूर सारी खाल्लेली आहे, त्याच्यामुळे आता काही कोणी येत नाही आहे. तर या सगळ्यांनी छान अशी रानातली गोडगोड पपई खायला आणि छान रानातलं असं मस्त जेवण करायला. तर चला, या सगळ्यांनी जेवण करायला. ऊन खूप झालेलं आहे आणि लवकरच आपण खरबुजाला झाकावं लागणार, कारण ह्याला आहे ना बरीच ठिकाणी फुलं आलेली दिसली आहेत. मला दळण निवडायचं आहे. आत्याने पाकडून ठेवले, झाकून ठेवले, कारण कोंबड्या विस्कटतात. मग मी काय करणार, आता दुधातले खडे काढणार आहे आणि नंतर मग जाणार. थोडं ऊन उतरलं की रानातलं काम करायला. ते आम्हाला मध्ये खुरपायचं राहिले, ते खुरपणार आहे. आतल्या बाजूला बसले आज जेवायला. काय होतं, नेमकं आम्ही जेवायला बसलो की वारं येतं, वाटोळी तिने सगळं आमच्या ताटामध्ये उडतं, म्हणून आतल्या बाजूला बसलं. त्यामुळे थोडासा अंधार अंधार वाटतोय, कारण हे पुढे छप्पर आहे का, त्याच्यामुळे अंधार वाटतोय. तर या सगळ्यांनी छान असं रानातलं जेवण करायला. तर पहाटे आमच्याकडे थोडा पाऊस आला होता. तुमच्याकडे आलता का पाऊस? नक्की कमेंटमध्ये सांगा. तुमच्याकडे कसं आहे